संध्यावंदन म्हळ्यार आमकां खंयची एक आमगे एक गौड सारस्वत ब्राह्मण समाज आमगे एक कर्तव्य म्हणून ज्या वेळार आमी उपनयन मुंजी जातकी ताजे नंतर आमी त्या दिवस दुखूनच खंयचे दिवस आमगेले मुंजी जातकी ते दिवस दुखून त्या दिवस भटमामू नामशमुद्रांनी कोरनो त्या दिवस कर्तव्य शिकयता आनी फुडें कशें म्हळ्यार ताजे नंतर भटमामाल घर लागीं आसल्यार थंय वचून संध्यावंदन शिकचेशी आनी ती अनुकूलच जायना म्हणून आसल्यार मुंबईत आसल्यार शहरा भितर संध्यावंदन शिकचे एक बारीक कश्टाचे विशय तशे आमगेल्या JSB सेवा मंडळ आनी वाल्केश्वरांत प्रति वर्ष मुंजी जाल्यार चेडवांक तरी एक संध्यावंदनाचे शिबीर म्हणून करतात तांचो 8 दिवस चेडवान थंय राबोवन भटमामा ताका जे तरी कोण एक एपॉयंट करताची ताका त्या चेडवाक 8 दिवस संध्यावंदन शिकोवचें तांचो कसल नाम आनी शिमुद्रा ताजे नंतर बाकीचे आचमन की प्राणायाम की ताजे नंतर संकल्प दत्तरी कडेरी मार्जन दत्तरी मार्जन नवमार्जन म्हणून नव पंद आंगारे उदक पकडून घेवचें तशे नवमार्जन दत्तरी सकाळी संध्यावंदनाक प्रातः कालाचेर आपप्राशन म्हणून सांगल्यार आमगेलें जशें की केलेलें आसल्यार पूर्ण दिवसांतुले कसले चुके आसा ते निवृत्तीक तरी आपप्राशन सकाळी संध्यावंदन करतना सकाळीचे मंत्र मध्यानाचे सायंकाळाचे सांजवेळा मंत्र आसले आपप्राशन दत्तरी कडे वापस सकाळी संध्यावंदन करतना विंशती मार्जन म्हळ्यार 20 पंत आंगार उदक वापरून घेवचें शुद्धी करतली तरी विंशती मार्जन करून तरी आमकां तुगेले मन स्थिर जावचें तरी एक मंत्रान करून उदक सोडचें आसा तें मनाची स्थिरत जातरी पापपुरुष विसर्जन म्हणून आमगे भितर आशिल्लें जाल्यार पापपुरुष निवृत्ती खातीर त्या मंत्रान करून पापपुरुष विसर्जन ताजे नंतर अर्घ्य प्रदान सूर्याक प्रातः कालाचेर मध्यान कालाचेर सांजवेळाक लक्ष्मी नारायणाक अर्घ्य प्रदान गायत्री मंत्रान करून सकाळी मध्यान वेळार सूर्याल मंत्रान करून अर्घ्य प्रदान सायंकाळाचेर गायत्री मंत्रान करून अर्घ्य प्रदान करचें ताजे नंतर कालातिक्रमण म्हळ्यार वेळ चडवणे जाता संध्यावंदने बसतना ताजे खातीर त्या दोश निवृत्ती खातीर एक गायत्री मंत्रान करून अर्घ्य प्रदान करचें त्या अर्घ्य प्रदान तरी कडेर अंगन्यास आनी करन्यास गायत्री उपासन करचे फुडें जी न्यास करून घेवपाक शरिरा भितर गायत्रीक आवाहन करून ताजे नंतर 108 गायत्री मंत्र म्हणचे ताजे नंतर संध्यांगदान आशिल्लें तर्पण दिवचें आसा तर्पण दिवन तरी कडेन उपस्थान म्हणत आसलें गायत्रीक वापस आमी पेटोवत आसले विधी विधानांत कर्तव्य तें करून तरी कडेर गेले गोत्रप्रवर करून तरी कृष्णार्पण करचें आनी न्यूनातिरिक्त केलेले संध्यावंदन कायिक वाचिक मानसिक मंत्रान करून कर्तव्यान करून मनान
कसले एक चिंतन करून केल्यार कसले चुकामूक असल्यारी ते चेडून जालेले त्या वाल्याक आमी क्षमापण मागून नामत्रय मंत्र अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः म्हणत असले हे नामत्रय मंत्र 3 पंथ म्हणून कडेरी परमात्मा विष्णूले 3 पंथ नामस्मरण करून संध्यावंदन पूर्ण करचे. तशी संध्यावंदनेंतू या वेळाचेरी अर्घ्यप्रदान तरी शुक्ल पक्षांतू आत्मनांतुले 12 मंत्रांतून तर्पणकी, कृष्ण पक्षांतू संकर्षण दुखून कृष्णाय नमः अशी 12 मंत्रान तर्पण दिवचे एक विधी आसा. अशी पूर्ण एक संध्यावंदन आसा. तशी त्रिकाल संध्या दिवसान 3 पंथ संध्यावंदन करता म्हणून शास्त्र सांगता. जाल्यार आचरणेन तो आजी स्कुला वतले लोक जायत, एक उद्योग करतले जायत, 3 वेळा संध्यावंदन करूं जायना कष्ट जाता ती. जाल्यार कोणाक अनुकूल जाता की ताणें 3 वेळा संध्यावंदन म्हणून का म्हणून सांगलां. जायनी म्हणून जाल्यार सकाळीक ताजे नंतर सांजवेळा वेगी येतल्याक सांजवेळा संध्यावंदन करूं येता. तशी जायना. सकाळी गेलेल्या येता मस्त वेळ जाता, वेळ आसना खंयचे वेळार येवचें म्हणून तांणी कनिश्ट दिवस एक पंथपुणी सकाळी संध्यावंदना उर्वका आनी तांचो मुख्यतः 108 गायत्री जप हे अगत्यान करता. कडेरी अनुकूल जाता म्हणून 28 की 12 की 10 की हे सगळं करता येते. जाल्यार 108 गायत्री जप केल्यार आमगेल्या ह्या जन्मांतुले केलेले मस्त दोषाची निवृत्ती असं म्हणून सांगला. ताजे कितेरी एक पण संध्यावंदन करता जाल्यार 108 गायत्री जपू हे आमी अगत्यान करता. तशी ही संध्यावंदना आमगेल्या सुधींद्र स्वाम्यान तांणी सांगिल्लें म्हणके संध्या म्हळ्यार खंयची एक 3 वेळ येता की म्हळ्यार रात्री पूर्ण जावन सकाळी जाताना तशींचे पूर्वान्न म्हळ्यार सकाळी पूर्ण जावन दनपार येताना एक सांजवेळ पूर्ण जावन रात्री जाताना 3 वेळा संध्या म्हळ्यार त्या वेळाचेर वातावरणांत एक दुष्प्रवाह म्हणून सांगल्यार जसं की वातावरणांत तसले एक परिस्थिती येताना ताजे दुष्परिणाम मनुष्या जावच्यानाचे म्हळ्यार तरी तेच वेळार संध्यावंदन केल्यार आमगेलें सात्विकता ही नश्ट जायनाशी आमगेलें जीवन तसले कसलें जायनाशी देवरक्षण करता म्हळ्यार तरी 3 वेळा संध्यावंदन करता म्हणून सांगिल्लें आसा. तशी संध्यावंदनेन तो सुरवेक आचमन विधी कसले करता म्हणून सांगल्यार बाकी सगळं यज्ञ यागादिक पूजा विधान करताना पुण्यावाचन म्हणून करता. जाल्यार नित्य कामे कायिक वाचिक मानसिक शुद्धी कशी म्हणून सांगल्यार संध्यावंदन आरंभ करतानाची 2 वेळाक आचमनाचे 24 मंत्र आसात परमात्मा विष्णूने. तांतूं सुरवे 3 मंत्रान करून एक नमः एक स्वाहा दोन्ही म्हणटाची म्हणून 3 मंत्र म्हणून प्रत्येक मंत्रा वेळा एक पंथ उदक पिवचे. ताजे नंतर हात धुवन घेवचो. ताजे नंतर बाकीचे 21 मंत्र ते एक्चुअली असं म्हळ्यार आमगेलें शरीर शुद्धी करून घेवचें. प्रत्येक आचमनांतूल मंत्र म्हणटाना प्रत्येक पांयार दुखून माथ्यार ते अंगांग आपोवन घेतल्यार आमगेलें शरीर शुद्धी जाता म्हणून आचमन करता म्हणून सांगलां. ताजे नंतर प्राणायाम आमगेले भितर हे ज्यो चक्र आसा कळवे ते 7 चक्र ती जागृत जावचे खातीर ते आनी 7 लोक ते 7 लोक तो जागृत अवस्था आमकां येवचे खातीर आमी प्राणायाम करून प्राणायामान तो मस्त नमने आदी योगा भितर सगळें शिकयता की जाल्यार 3 पंथपुणे म्हणजे प्राणायाम अनुलोम विलोम कसं आसता त्या प्रमाणाचेर आमकां शिकता की
ते प्राणायाम करून ताजे नंतर दोळे उद्दा लावचे हें कसले म्हणारी आमगेले भित्तवेल्यान हृदय कमाले शुद्धी जावपा म्हणून कितें दोळे उद्दा लायल्यानी भितर ते आशिल्ले आमगेले हृदय कमाले शुद्ध जाता म्हणून कितें दोळे उद्दा लावन ताजे नंतर संकल्प कसले करच्यो प्रत्येक दिवस आमी कसले कर्तव्य करता त्या दिवसाचे आमी उडगास करता तशी ताजी खातीर एक पंचांग लागता ताजे खातीर ना म्हणून जाल्यार आजकाल मोबायलार तसले ॲप आमी डावनलोड केल्यार ते सकड तांतूं सांगिल्लें संवत्सर ताजे नंतर आयन संवत्सर 60 आसता एक वर्ष पूर्ण जातना एक संवत्सर आसता पूर्ण संवत्सरान तूं तेजें नांव घेवचें आसता ताजे नंतर उत्तरायण आनी दक्षिणायण सामान्यतः डिसेंबर 22 दुखून जून 21-22 थंय उत्तरायण तशीच ताजे नंतर आनी 6 म्हयने दक्षिणायण आसता वर्सान 2 पंत आयनाचे बदलावण जाता ते समजून घेवन पंचांगार खंयचे दिवस दिता ताका समजावन ताचे विचार करता ताजे नंतर रथ आसता रथ सरत आसता ती 2 म्हयने येतो 2 म्हयने जावता एक रथाचें नांव घेवचें 2 रथ पूर्ण जातरी मास बदली जाले की तशी रथय बदली जाता 2 म्हयने जाले की ते सरतोचें ते उच्चारून ताजे नंतर मास वर्सान तो 12 म्हयने आसता खंयचे वर्स अधिक मास आयल्यार आनी एक म्हयनो खंयचे मासांत अधिक येता की तशें एक मासाचें नांव घेवचें आसता ताजे नंतर तिथी प्रत्येक दिवसा बदलावण जाता ताजे नंतर 14 तिथी जाले की शुक्ल पक्षांत पुन्हा येवची कृष्ण पक्षांत अमावास्या म्हणून उच्चार करचे आसता शुक्ल पक्ष आनी कृष्ण पक्ष 15 दिवसाक तशेंच प्रत्येक दिवसाचे तिथी बदलावण जाता ते पळोवन त्या दिवसाक तिथीचे उच्चार करता ताजे नंतर वार खंयचे दिवस आमी संध्यावंदना त्या दिवसाचे वाराचे उच्चार करता हें करून संकल्प करचे अशें हे संध्यावंदनाचे कशें करता म्हणून ताका आतां पुस्तक येताची नाजाल्यार आजकाल म्हाका दिसता वैष्णव संध्यावंदना आनी तो मोबायलार ॲप केल्यार डावनलोड केल्यार येवचें पडलो नाजाल्यार तुमगेल्या आशेन खंयचें पुस्तक आसा की भटमामान तुमकां खंयचें रेफर केलां की ताका समजा न्हू त्या पुस्तकांतली पूर्ण संध्यावंदना कारण आतां आमी आगे हांगा सान चेडवा म्हूण न्हय मंडळांत प्रतिवर्स जाता सायनांत जाल्यार आमी हांगा एक मंडळान मुख्यदान यशवंत मामान एक मनांत ते करूं का म्हणल्यार कितें सगळ्या कमिटीक हें घेवन ते संध्यावंदन शिकोवका म्हणून हें आमी ह्या वर्स मागची एक पंत केलेलें तेन्ना एक 22-23 चेडूं आशिल्लीं ह्या वर्स वापस ते करूं का म्हणून मस्त जेण येवचें जाय न्ही जाल्यार तरी थोडे लोक आसले तरी आनी कोणी संध्यावंदन शिकोवका ताजे खातीर हें शिबीर केल्लें तशी हें संध्यावंदन आमी करून आमगेले हाका एक बेस म्हणटात बेस म्हणून सांगल्यार अशी एक बिल्डिंगा फावंडेशन आसा की म्हणूची हे आमी कसलेच यज्ञ 5 नमुने यज्ञ सांगले देवयज्ञ पितृयज्ञ तशीच ब्रह्मयज्ञ दायकर ताजे नंतर अतिथी यज्ञ आनी भूतयज्ञ हे 5 यज्ञ करता जाल्यार आमी अधिकार घेवचे खातीर संध्यावंदन अगत्यान करता म्हणून सांगिल्लें आसा ताजे खातीर ही संध्यावंदन शिबीर दवरलें तशी आज संध्यावंदन पूर्ण ती आमी करची आसा म्हणून सुरवेक अंतो आज मनकोर न्ही संध्यावंदन नाम समुद्र करता नाजाल्यार सुरवेक नाम समुद्र करतना सुरवेक 10 वरांचो उदक घेवचें
एक 2 तिकडून घालून घेवचे उजव्या हाताना हात बंद करचो आणि 3 पंत गायत्री मंत्र म्हणचो कारण कसं म्हणाले त्या बुद्धाक मंत्र म्हणायला निमित्त अभिमंत्रण जाता कारण तुमगे हातान तो 2 कडेन दुखून ते हे वेव्स भायर पडटा म्हणून ते अर्दो अभिमंत्रण करचें अभिमंत्रण करून जातरी आमगेल्या गोपीचंदन आसा त्या गोपीचंदनान प्रदक्षिणाकार अशी उलोवकार त्याच्या नंतर ताका सांगिल्लो मंत्र आसा गोपीचंदन पापघ्न विष्णुदेह समद्भुव चक्रांकित नमस्तुभ्यम धारणा मुक्तिदो भव हे मंत्र म्हणून जातरी नाम करपाचें नाम करचे तांचो पुस्तकांत सांगिल्लें आसा सुरवेक निडला नाम करचें थोडेची तांचो खंयच्या पुस्तकांचो थोडे चेडवणे अशें करो सामान्यता म्हळ्यार आमी निडलार दुखून नाम करचें निडलार नाम करून जातरी सुरवे नाम दोन्ही नाम आमगेल्या पोटाचे मध्याचे नाम करून घेवचें हे नाम कशें कर म्हळ्यार सुरवेक निडला नाम ते दंडाकार चित्र म्हणटात दंडाकार चित्र म्हणून सांगल्यार ते नाम करून जातरी मध्य त्या गोपीचंदन पुसून काडटा तशी विष्णूला नामच की तशी आमगेले नाम दंडाकार चित्र म्हणा मध्ये ते ओपन आसूं ताजे खातीर सुरवे नाम तयार करचें ताजे नंतर पोट्टारी दोन्ही नाम ते दिपन ज्योत म्हणून दिवो जळतना तशी एक ज्योत दिसता की तशी त्या आकारार पोटाचे मध्या नाम ताजे नंतर अर्धे नाम कमला फुलाचे मोग कशे आसता कळे आसता आनी कशे आसता तसं एक अर्धे नाम करचे ताजे नंतर गळ्यारी मध्य नाम करचे ताजे नंतर पोट्टाचे उजवे दिकान रायट सायडार वपास एक दिपन ज्योती थंय एक नाम करचे ताजे नंतर उजवे हातार ते नाम आमी बांबू लीफ म्हळ्यार कशें वास म्हणटात आमगेले भाशेन वाशे पान दिग आसता तशी हे नाम तो दुखून हांगताय पयर ते येवकार ते नाम करचें ताजे नंतर उजवे दिकान गळे सान चिकेची ते करचे ताजे नंतर दाव दिकान पोट्टार नाम करचें दिपन ज्योती ताजे नंतर दाव हाता नाम बांबू लीफ दीग करचें ताजे नंतर दाव गळे कान्नाले मुळांत नाम करचें ताजे नंतर फाटी बेंडाक मागशीच्यान हात तूंग दुखून वयर येवका ताजे नंतर माथ्यार तोग दुखून वयर म्हळ्यार तोगू सायडा दुखून वयर करचें ताजे नंतर मठा गुर्ता कितें काशी मठाच्यान उजवे सायड अर्देर तोग दुखून वयर कोकण मठाच्यान वयर दुखून सकल अशें नाम करचें आनी दाव सायडा अर्देर एक बोटकूट म्हळ्यार एक पॉयंट करचें इतलें फोटो आमकां 12 मंत्र आत्मनान केशवाय नमः दुखून दामोदराय नमः थंय तुमकां बाय हाडटा एक नाम करतना एक नांव सांगून नाम करूं येता ताजे नंतर हे दोन्ही नाम विंगड म्हणून आमकां नाम 12 अशे तशी 12 नाम जातरी ताजे नंतर मुद्रा आसता प्रत्येक मुद्रा म्हळ्यार चक्र मुद्रा सुरवेची शंख मुद्रा दोन्हीची गदा मुद्रा तिन्हीची पद्म मुद्रा चारीची नारायण मुद्रा पांचाची प्रत्येक मुद्र लायतना ताका सांगिल्लें एक मंत्र सांगिल्लो आसा सुरवेक चक्र मुद्रा लायतना सुदर्शन महाज्वाल कोटि सूर्य समप्रभ अज्ञानांदस्य मे नित्यम विष्णुर्मार्गम प्रदर्शय म्हणून ही मुद्रा लावची सुरवेक आमगेले उजव्या सायडाक दोळ्याल्या चिके भायर एक मुद्रा सुरवे मुद्रा एक पंत लावची चक्र मुद्रा दोन्हीचे ही मुद्रा पोट्टा मध्य नामारी 5 पंत लावका
ते 5 पंत लायतारी अर्धे नामारी 3 पंत लावका अर्धेरी 3 पंत लायतारी गळ्या मध्य 1 पंत लावका गळ्या मध्य ताजे नंतर पोट्टाचे उजवे दिकात राईट साइडार पोट्टारी 2 पंत मुद्र लावका राईट साइड उजवे दिकान अर्धेरी 3 पंत लावका ताजे नंतर उजव्या हातार राईट साइड हातारी वैल दिकान 2 पंत मुद्र लावका आणि उजव कानाले मुळान काना मुळान काही नाम केला की थंय 1 पंत लावचे ताजे नंतर 10 हाताच्या नामारी चौगू दिकान 1 मुद्र लावचे अशी ಒಟ್ಟು 19 पंत 19 पंत चक्र मुद्र लावचे ताजे नंतर दोन्ही मुद्रा शंख मुद्रा पांचजन्य निजद्वाद ध्वस्तपातक संचय राहिमा नरकात घोरात संसारारणम पातिनम ही शंखमुद्रा 10 पंत लावचेस सुरवेक आमगेल्या 10 दिकान दोळ्याला भायली 1 पंत लावचे ताजे नंतर 10 साइडा पोट्टा नामा लेफ्ट साइड पोट्टा नामारी 2 पंत लेफ्ट साइड अर्धेरी 3 पंत ताजे नंतर 10 हात लेफ्ट साइड हातारी नामाचे वैल दिकान 2 पंत ताजे नंतर लेफ्ट साइड 10 दिकान कान्ना मुळान केले नामारी 1 तशींची उजव्या हातारी राईट साइड हातारी नामाचे दोगू दिकान 1 मुद्र लावता अशी 10 पंत शंख मुद्र लावता ताजे नंतर तिन्हीचे गदामुद्र लायताना मंत्र म्हणून आसा दैत्य शोणित दग्धांगे कौमोदकी गदे हरे शिंदी बिंदी तमोतस्तम त्वाम नमामि पुनः पुनः ही मुद्र 5 पंत लाव सुरवेक अंगेला निडलाचे मध्य नामारी 1 पंत ताजे नंतर 10 दिकान लेफ्ट साइड पोट्टा नामारी 1 लेफ्ट साइड अर्धेरी 1 आणि लेफ्ट साइड हातारी 10 दिकान हातारी नामाच्या मध्य भागार वैरी नाही तोंगू नाही मध्य नामाचे तेकड आणि एकड 2 लावचे ಒಟ್ಟು 5 पंत ती मुद्र लावचे ताजे नंतर पद्ममुद्राक का मंत्र संसार भयभीताना योगिनाम भयप्रद पद्महस्त स्थितं विष्णु पाहिमा सर्वतो भयात ही मुद्र 6 पंत लावचे तसे सुरवेक आमगेला अर्धे नाम आसा ताजे त्या साइड आणि ह्या साइड म्हळ्यार दोन्ही साइड कळवा तेकड आणि एकड 1 पंत लावचे 2 पंत थंय लावचे ताजे नंतर उजवे दिकान राईट साइड पोट्टारी नामाले 1 पंत राईट साइड अर्धेरी 1 पंत ताजे नंतर हातारी नामारी मध्य भागार म्हळ्यार वैरीने सकल नाही तेकड मध्य सेंटर आरी त्या साइड नामाचे दोन्ही दिकान 1 पंत म्हणून 2 पंत ಒಟ್ಟು 6 पंत ती मुद्र लावता ताजे नंतर कडे मुद्रा नारायण मुद्र लायताना नाममुद्रे नमस्तुभ्यं वदंकीत तनुर्हरे प्रसाद विष्णुलोकेहं चिरस्ता श्यामी निवृत हे मुद्रा प्रत्येक कಡೆ अंगदुखनु निडलादुखनु प्रत्येक कಡೆ थंय काही मुद्र लायला की काही नाम केला की थंय पूरा कडेन ती मुद्र लावका अशी 5 मुद्र लावन जातरी हातारी थोडे उदक घालून त्याची काही दोन्ही हातां लावन हाताचे दोगू भागाचेर ते उदक लावन ताजे नंतर हात धुवचे मुद्र दोन गेले डब्यात दवरचे आणि कडेली आचमन दुखून सुरू करचे ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ओम सर्वेभ्यो गुरुभ्यो नमः ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः अशी 3 नाव घेऊन तरी 10 वताना चिवटान उदक घेवचे उजवा तशी दवरून हांगा मध्य मागारी हे ब्राह्मतीर्थ म्हणटा ब्रह्मतीर्थ थंय थोडे उदक घालून मंत्र म्हणून
पियूचे ओम श्री केशवाय नमः ओम श्री नारायणाय नमः ओम श्री माधवाय नमः बुद्धा सोडाचे हात धुवून घ्यायचे आणि मुखात मंत्र म्हणते ओम श्री गोविंदाय नमः ओम श्री विष्णवे नमः ओम श्री मधुसूदनाय नमः ओम श्री त्रिविक्रमाय नमः ओम श्री वामनाय नमः ओम श्री श्रीधराय नमः ओम श्री ऋषिकेशाय नमः ओम श्री पद्मनाभाय नमः ओम श्री दामोदराय नमः ओम श्री संकर्षणाय नमः ओम श्री वासुदेवाय नमः ओम श्री प्रद्युम्नाय नमः ओम श्री अनिरुद्धाय नमः ओम श्री पुरुषोत्तमाय नमः ओम श्री अधोक्षजाय नमः ओम श्री नारसिंहाय नमः ओम श्री अच्युताय नमः ओम श्री जनार्दनाय नमः ओम श्री उपेंद्राय नमः ओम श्री हरये नमः ओम श्री कृष्णाय नमः उद्या सोडते आणि वापस तशींचे आत्मनाक सुरवे 3 मंत्र सांगून उद्या पिऊन हात धुवून बाकीचे 21 नाव सांगतेस आणि नंतर प्राणायाम करते ओम प्रणवस्य परमेष्ठी परब्रह्मर्षि परमात्मा देवता दैवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगः उद्या सोडते आणि नंतर ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम प्राणायाम करो ओम भूर्भुवस्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् डोळे उद्दलवचे ओम आपो ज्योति रसोमृतं ब्रह्मभूत भुवस्वरोम ಎಂದರೆ ಸಂಕಲ್ಪೋ वर्तमाने व्यवहारिके या वर्षाचे क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतु चैत्र मासे कृष्ण पक्षे तृतीयायां तिथौ रघुवासरे पूर्वोक्त एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ श्रीमन् मध्वाचार्याणां रत्कमल मध्ये निवासी अनंत कल्याण गुणपरिपूर्ण शिराब्दीशाये श्री विष्णु प्रेरणया श्री विष्णु प्रीत्यर्थम ममोत्पात समस्त दुरित क्षयद्वारा प्रातः काल संध्यावंदनम करिष्ये उद्या सोडते दावत जिप्ता गुजरात उजवाताना तंतु निविष्टा पडताना शिकवलं ओम आपो इष्टेति तीर्थस्य मंत्रस्य सिंधुद्वीपरशि आपो देवता गायत्री छंद आपमार्जने विनियोगः उद्या सोडते वापस उद्या गिळते दावता उजवाताना उद्या पकडूका काही सांगता ओम आपो इष्टा मयोगवः ಮತ್ತೆ पकडून घेऊचे तान ऊर्जे ददातन मही दोन्ही पाय महिरणाय चक्षसे अर्धेरी योग शिवतमोरसः अर्धेरी तस्य बाजेते अनः पायारी उषतिरीव मातरः मत्यरी तस्मा अरंग मामुमः मत्यरी यशक्षयाय जिन्वता अर्धेरी आपो जनयता चनः दोन्ही पाय त्यावरले उद्यावरले रे त्या सोडाचे आता आपप्राशन सूर्यस्य तस्य मंत्रस्य हिरण्यगर्भऋषि सूर्यो महामन्यो मन्युपतयस्य देवता प्रकृति छंद आपप्राशने विनियोगः दोन्ही तट्टेदवर घेऊ का एक पिऊची उदकाकते रे एक सोडची उदकाकते आता सोडते तट्ट्यान तुले की तम्यान तुला उद्दा सोडते आणि पिऊची उदकान तुले उद्दा आता दवरनो अशें करून पूर्ण मंत्र म्हणटरे कडे पिवचे ओम सूर्यस्य मामन्युस्य मन्युपतयस्य मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्तां यद्रात्र्या पापमकारशं मनसा वाच हस्ताभ्यां पद्भ्या उदरेण शिष्ण रात्रि स्तदवलंपतो यत्किंच दुरितं मयि इदमहं माममृतयोनो सूर्यो ज्योतिषि
जुहोमि स्वाहा प्युच तसे तन्पराके आपप्राशनस्य आपपुनन्त्वीत्यस्य मंत्रस्य भूतरशि ब्रह्मणस्पति ब्रह्मादेवता तंतुनाते अष्टपदाष्टि चंदः आपप्राशने विनियोगः दसुर्ते अपसुद्धुर्ते ओम आपपुनन्तो पृथिवीं भूता पुनातु मां पुनन्तु ब्रह्मणस्पति ब्रह्मभूता पुनातु मां यदुच्छिष्ट मभोज्यं यद्वा दुश्चरितं मम सर्वपुनन्तो मामपोसताञ्च प्रतिग्रहं स्वाहा उद्धृत्य आता संज्वळा कृतीतलं संज्वळा मंत्र हे सांगता अग्निश्चेतस्य मंत्रस्य हिरण्यगर्भऋषि अग्निमामन्यो मन्युपतेश्च देवता प्रकृति चंदा आपप्राशने विनियोगः दसुर्ते नुदतुर्ते ओम अग्निश्च मामन्युश्च मन्युपतेश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्दा यदन्न पापमकारशं मनसा वाचा हस्ताभ्यां पद्भ्या उदरेण शिष्ण अहस्तदबलं पतु यत्किंच दुरितं मयि इदमहं मामव्रतयोनो सत्यो ज्योतिषि जुहोमि स्वाहा ಅಂತ ಉದಾಹರಣೆ ಎಂದತ್ತರಿ ಹಂಗ आत्मन करून तरी 20 मार्जन 20 मार्जन 20 पण तुझा पकडते असता त्या मंत्र संकावा आपो इष्टेति नवर्त्यस्य मंत्रस्य सिंधुद्वीपरशि आपो देवता गायत्री चंदा पंचमी वर्धमाना सप्तमी प्रतिष्ठा अन्ते द्वे अनुष्टुभो एक परिशिष्ट मार्जने विनियोगः दसुर्ते ओम आपो इष्टा मयो भव तान ऊर्जे ददातन महेरणाय चक्षसे अशी अंते ಮತ್ತೆ रुद्र पकडते असता ओम यो वश्वत मोरसः तस्य भाजेते अनः उशतेव मातरः तस्मा अरंग मामवः यशक्षयाय जिन्मता आपो जनयता चनः ओम शन्नो देवी रविष्टया आपो भवन्तु पीतये शयोरभिश्रवन्तु न ईशानां वार्याणां शयन्ति चर्षणेन आपो याचामि भेषजम् अस्तु मे सोमो अब्रवी दन्तर्विश्वाणि भेषज अग्निं च विश्वशम्भुवम् आपप्रणीत भेषजम् वरोतं दन्न हे मम जोक्ष सुरेन्द्रशे इदमाप प्रवहत यत्किञ्च दुरितं महि इदमहं यद्वाह ममितिद्रोह यद्वा शीपौतान्दतम् आपो अद्यान्वचारिषं रसेन समगस्मै पयस्वानग्न आवहितं मांसंसृजवर्चसा ससृषि तदपसो देवानत्तञ्च ससृषिः वरेण्यक्रतु रमादेवी रवसे भुवे तदनंतर दक्षिणे सांगते मंत्रो ओम भद्रन्न इति मंत्रस्य ऐन्द्र विमदर्षि अग्नि परमात्मा देवता एकपद विराट चंद भद्रन्नो अभिवातयमनः अशी माते सुट्टू गुणनो कोडाला सोडते अशी 3 पण म्हणका ओम भद्रन्नो अभिवातयमनः ओम भद्रन्नो अभिवातयमनः तदनंतर आमगे भितर आशिल्ल्या पापपुरुष विसर्जन करचे रतंचेतस्य मंत्रस्य अगमर्षण ऋषि भाववृत्तो देवता अनुष्टुप चंद पापपुरुष विसर्जने विनियोगः उदसुर्ते आणि उपास सुरचु दाता दुर्ते ओम रतंच सत्यम चाविदात तपसोद्य जायता ततो रात्रे जायता ततः समुद्रो अर्णवः समुद्रादर्णवादने संवत्सरो अजायता अहोरात्राणि विदधत् विश्वस्य मिषतो वशे सूर्या चन्द्रमसो धातायत पूर्वमा कल्पयत दिवंज पृथिवीं चान्तरिक्ष अतो स्वाहा उद्दाग उज्जनाका पडो
दावताना બીજો નામ કાપડ બંધ કરજો અને ઉદાર રીતે વારે સોટે અશ્પરનો અને દાવદી કંગલ તરે આચમન ભરજે. ओम श्री केशवाय नमः. ओम श्री नारायणाय नमः. ओम श्री माधवाय नमः. उधर छोड़ते हैं हाथ को सुन गए जो बाकी मंत्र मंत्र. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्री कृष्णाय नमः. अतः अर्घ्य प्रदान प्रातः काल मध्याह्न काल सायंकाल अर्घ्य प्रदान संस्कार. गायत्री आराधिनो विश्वामित्र ऋषि सविता देवता गायत्री चंदा प्रातः काल सूर्यार्घ्य प्रदाने विनियोगः. उद्या सोडचस्ता तीन पंथ तीन गायत्री मंत्रांना तीन पंथ सूर्यार्घ्य देवचस. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. दुनियात एकांतर एकादशका दावत आणि स्ट्रेट मंत्र म्हणून तो घोषणा. प्रातः काल अरुणमंडल मध्यवर्ती श्री सूर्यनारायणाय दिनमर्घ्यं दत्तं मम. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. प्रातः काल अरुणमंडल मध्यवर्ती श्री सूर्यनारायणाय इदमर्घ्यं दत्तं मम. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. प्रातः काल अरुणमंडल मध्यवर्ती श्री सूर्यनारायणाय इदमर्घ्यं दत्तं मम. आता दनपार संधी म्हणतात दनपाराचे अर्घ्यस्य आकर्षणेन हिरण्यस्तूपरशी सविता देवता त्रिष्टुप्चंदा मध्याह्न काल सूर्यार्घ्य प्रदाने विनियोगः. सुद्धा दुर्जय. ओमाक्ष्णेन रजसा वर्तमानो निवेशन्नमृतं मर्त्यञ्च हिरण्येन सविता रथेन देवो याति भुवनानि पश्यन्. मध्याह्न काल भास्कर मंडल मध्यवर्ती श्री सूर्यनारायणाय इदमर्घ्यं दत्तं मम. दनपार दोन अर्घ्य सूर्याक हंस शुशीष ददिति मंत्रस्य गौतमो वामदेव ऋषि सूर्यो देवता जगति चंद्रः. मध्याह्न काल सूर्यार्घ्य प्रदाने विनियोगः. उदसुरते. ओम हंस शुशीष द्वसुर अंतरिक्ष सद्दोता वेदेशद तिथिर्दो द्रोणसत द्रशद्व रसद्र रसद्यो मसदब्जा भोजा रतजा अद्रिजा रथम. मध्याह्न काल भास्कर मंडल मध्यवर्ती श्री सूर्यनारायणाय इदमर्घ्यं दत्तं मम. तशी सांजवेळाक अशींची तीन पंथ गायत्री मंत्र म्हणून तीन पंथान घेवचे आसता. ताका मंत्र म्हणटाना गायत्री आगाधिनो विश्वामित्र ऋषि सविता देवता गायत्री चंदा सायंकाल श्री लक्ष्मी नारायण अर्घ्य प्रदाने विनियोगा म्हणून गायत्री मंत्र म्हणून तशींची सायंकाल वरुण मंडल मध्यवर्ती श्री लक्ष्मी नारायणाय इदमर्घ्यं दत्तं मम. अशी तीन पंथ तीन अर्घ्य दिवचे असतात. कडेले वेळ चुकील तरी प्रायश्चित्ताक एक अर्घ्य दिवचे असतात. सकाळी वेळारे सकाळी घेवचे. सांजवेळा वेळारे सांजवेळार घेवचे. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
प्रातः काल अरुण मंडल मध्यवर्ती श्री सूर्य नारायणाय इदमर्घ्यम दत्तन्न मम अशी दनपराक वेळ चुकील तरी तई मध्याह्न काल भास्कर मंडल मध्यवर्ती श्री सूर्य नारायण कालातिक्रमणाचे दोष निवृत्ती उद्दा सोडते तशी संजवळाक सायंकाल वरुण मंडलाक लक्ष्मी नारायणाक एक प्रायश्चित्ताचे अर्घ्य दिवपाक ताचे नंतर आता उद्दा घेवन अट्टादीशेक उद्दापा पडटा असावादित्यो ब्रह्मा त्यानंतर हांगा 12 उद्दा सोड तर्पणा कळलाय ओम आता कृष्ण पक्षी म्हळ्यार घेतली ओम संकर्षणं तर्पयामि तुम्ही ओम संकर्षणं तर्पयामि ओम वासुदेवं तर्पयामि ओम प्रद्युम्नं तर्पयामि ओम अनिरुद्धं तर्पयामि ओम पुरुषोत्तमं तर्पयामि ओम अलोक्षजं तर्पयामि ओम नारसिंहं तर्पयामि ओम अच्युतं तर्पयामि ओम जनार्दनं तर्पयामि ओम उपेन्द्रं तर्पयामि ओम हरिं तर्पयामि ओम श्री कृष्णं तर्पयामि पूर्णतरे एक 50 मंत्र का वापस ओम श्री केशवाय नमः ओम श्री नारायणाय नमः ओम श्री माधवाय नमः उद्दा सोडते आणि आतपासून घेवचो आणि बाकी मंत्र म्हणते ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हरये नमः ओम श्री कृष्णाय नमः उद्दा सोडते आता गायत्री मंत्र म्हणजे पुढे गायत्री न्यास आणलो अंगन्यास आणि करन्यास अंगन्यास म्हणजे अंग आपडते करन्यास म्हणजे आता कापड आता पडटा ओम भूपद्याय नमः दोन्ही पायाक ओम भुवाजानुभ्याय नमः जागे ओम स्वाकठ्ठे नमः उलटा ओम महानाभे नमः नाभि ओम जनहृदयाय नमः हृदय ओम तपकंठाय नमः गडरे ओम सत्यमललाटाय नमः निधर ओम दशवितुहृदयाय नमः हृदय ओम रेण्यं तिरसे स्वा ಮತ್ತೆ ಅರ್ಥ ವಚ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ಯ ಶಿಂಡಿ ಹಾಕೊಂಡು एक पंथ ताळे वाजते हा एक औषध दोन्ही हात अशी फोल्ड करते उजवात वयल्याने होता धीमहि कवचाय होम धियो यो न दोन्ही डोळे कापडते आणि आता नेक्स्ट करते प्रचोदयात ಮತ್ತೆ ಸುತ್ತ ಹಾಕೊಂಡು एक पंथ चपळ अस्त्राय पटात दोन्ही हात उंगेला जंगेदवर घेवचे एकक पडटाक मंत्र म्हणटा पडका ओम तत्सवितुर्मुष्टाभ्याय नमः ओम रेण्यं तर्जनीभ्याय नमः ओम भर्गो देवस्य मध्यमाभ्याय नमः ओम धीमहि अनामिकाभ्याय नमः ओम धियो यो न कनिष्ठिकाभ्याय नमः प्रचोदयात् करतलकर पृष्ठाभ्याय नमः अस्य श्री गायत्री महामंत्रस्य शिरसि विश्वामित्रऋषि सविता देवता गायत्री चंदा मुखे सवित्र नामक श्री लक्ष्मी नारायण देवता हृदये आता गायत्री ध्यान करते दुनिया बायकोण ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती नारायण सरसीजासन सन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मय वपु धृतशंखचक्रः श्वेतवर्ण अग्निमुखं ब्रह्मशिर विष्णुहृदयं रुद्रोललाटं साङ्ख्यायन सगोत्रं त्रिपदं नाम यथाशक्ति गायत्री जपमहं करिष्ये उपस्पायिकोणो आयातु वरदा देवी अक्षरं ब्रह्म संहितें गायत्रीं छन्दसा माता इदं ब्रह्म जुषस्व मे आता कर जन्नो गालनो अंश बंद करो प्रातः कालाचरी नाभि समनान दोरकालो मध्याह्न काला हृदय समनान सायंकालारी नांका समनान हात दोरनो 108 गायत्री मंत्र म्हणतेस
गायत्री म्हणताना डोळे बंद करून, कारण कसं म्हणा बाईल सगळं विचार ज्ञानाशी म्हणारे मस्त जोरान म्हण अशी मनान तोची म्हणून सांगला रे उच्चार दावकाची 108 गायत्री मंत्र पूर्ण म्हणतेस कोणाला जपमाळस की त्याने दावताना जपमाळ दौरून उजवातार ज्यांनो गालनो गायत्री मंत्र म्हणतो. ओम भूर्भुवः स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्र्या श्रीलक्ष्मीनारायणं तर्पयामि. शुक्ला सावित्रीं तर्पयामि. सरस्वतीं तर्पयामि. ऋग्वेदं तर्पयामि. यजुर्वेदं तर्पयामि. सामवेदं तर्पयामि. अथर्ववेदं तर्पयामि. जातवेदसे इत्यस्य मंत्रस्य मारीच कश्यपऋषि जातवेद अग्निर्दुर्गा देवता त्रिष्टुप्छन्दः संध्योपस्थाने विनियोगः. ओम जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदहाति वेदः सनः परिषदति दुर्गाणि विश्वा नावेव सिन्धुं दुरिता अग्निः तच्चयोरित्यस्य मंत्रस्य चयुर्विश्वे देवदेवता चत्वरे चंदा संध्योपस्थाने विनियोगः. विनियोग के करिष्ये मन रुद्र सुरते शिकू. ओम तच्चयोरा प्रणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु न स्वस्तिर्मानो सेभ्यः ऊर्ध्वञ्जी गातुवेशजं शन्नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे. ओम नमो ब्रह्मणे इत्यस्य प्रजापति विश्वे देवा देवता जगति चंदः. नमो ब्रह्मणे नमो अस्त्वग्नये नमः पृथिवे नमो ओषधीभ्यः नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे महते करोमि ब्रह्मभूर्भुवस्वरो. दिक नमस्कार. पूर्वे तोंड करून ओम शांती म्हणून 3 बंद 3 प्रदक्षिण घेऊ का. ओम शांति ओम शांति ओम शांति. पूर्वे तोंड करा. ओम नमो प्राच्याय दिशे यास्य देवता एतस्यां प्रतिवसन्ते एताभ्यश्च नमो नमः. दक्षिण दिशे का. ओम नमो दक्षिणाय दिशे यास्य देवता एतस्यां प्रतिवसन्ते एताभ्यश्च नमो नमः. पश्चिमे का. ओम नमो प्रतीच्यै दिशे यास्य देवता एतस्यां प्रतिवसन्ते एताभ्यश्च नमो नमः. उत्तर दिशे. ओम नमो
उदित्ये दिशे यास्य देवता एतस्यां प्रतिवसन्ते एताभ्यश्च नमो नमः पूर्वेतान करा निवात वैर करा ओम नमो ऊर्ध्वाय दिशे यास्य देवता एतस्यां प्रतिवसन्ते एताभ्यश्च नमो नमः पुण्यतुतु गुणलक ओम नमो अधराय दिशे यास्य देवता एतस्यां प्रतिवसन्ते एताभ्यश्च नमो नमः पूर्वे इंद्राय नमः आग्नेय अग्नये नमः दक्षिणे यमाय नमः नैऋत्ये नमः पश्चिमे वरुणाय नमः वायुवे नमः उत्तरे सोमाय नमः ईशानाय नमः ऊर्ध्वाये ब्रह्मणे नमः अधराये अनंताय नमः ओम संध्याय नमः ओम गायत्रे नमः ओम सावित्रे नमः ओम सरस्वती नमः ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ओम ऋषिभ्यो नमः ओम गुरुभ्यो नमः ओम आचार्यभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः ओम मातृभ्यो नमः ओम पितृभ्यो नमः यां सदा सर्वभूतानि स्थावराणि चराणि च सायं प्रातः नमस्यन्ते सामा संध्या अभिरक्षतो आकाशकात वैर्करदुन्नि आकाशातीतं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति वासना वासुदेवोऽसि वासिदन्ते जगत्त्रयं सर्वभूत निवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते उत्तमे शिखरे जाते भूम्यां पर्वतमूर्धने ब्राह्मणेभ्यो यनुज्ञात गच्छ देवे यथा सुखं नमो ब्रह्मण्य देवाय ओ ब्राह्मण हिताय च जगद्दिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिशिरोरुबाहुवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः गोत्रप्रवर पच्चगोत्र भार्गव आप्लव औरव चवन जमदग्नि इति पंचऋषि प्रवरान्वित वच्चगोत्रे उत्पन्नः नेक्स्ट भारद्वाज आंगीरस भारस्पत्य भारद्वाज इति त्रिऋषि प्रवरान्वित भारद्वाज गोत्रे उत्पन्नः वासिष्ठ मैत्रावरण कौंडिन्येते त्रिः प्रवरान्वित कौंडिन्यगोत्रे उत्पन्नः भार्गव च्यवन आप्लवान औरव यामदग्न्य इति पंचऋषि प्रवरान्वित भार्गव गोत्रे उत्पन्नः सकड हातू तशी फोड कोण्याला आला
ऋग्वेदस्य आश्वलायन सूत्रस्य शाकल शाकाध्याये नाम सांगुनु शर्मा अहं भो अभिवादये अहं भो अभिवादये यशस्मत्या जनामुक्त्या तपस्संध्या क्रियादेशो न्यूनं संपूर्णता याते सद्यो वंदे तमच्युतं मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जनार्दन यत्कृतन्तो मया देव परिपूर्णं तदस्तु मे कायेन वाचा मनसेन्द्रियेव बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत अनेन प्रातःकाल संध्या वंदनेन भगवान् सवित्रनामक श्रीलक्ष्मी नारायण मूर्ते प्रियतां प्रीतो भवतु तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु दसुडा आत्मन करा ओम श्री केशवाय नमः ओम श्री केशवाय नमः ओम श्री नारायणाय नमः ओम श्री माधवाय नमः उदसुडा आदुंगेय आत्कुशेय पायपड मंत्र ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हरये नमः ओम श्री कृष्णाय नमः न्यूनातिरिक्त दोष प्रायश्चित्तार्थं जपमहं करिष्ये ओम अच्युताय नमः ओम गोविंदाय नमः ओम गोविंदाय नमः ओम अच्युतानंद गोविंद अच्युताय नमः गोविंदाय नमः ओम गोविंदाय नमः अच्युतानंद गोविंद अच्युताय नमः गोविंदाय नमः ओम गोविंदाय नमः अच्युतानंद गोविंद अनंतानंद गोविंद ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः चित्रावती देवीचे आता उद्या घेऊन पन्नास वाटते इधर दावकनो लोकनो उद्योगी कला इंगल बायला ते उद्या सोडते ओम भूर्भुवस्वः सत्यन्तवर्तेन परिषिञ्जयामि विष्णु अन्नं रक्षस्व सगळं मत्य ज्ञान जीवनी असं पड पन्नारी चोर येतात कधी कधी सुरवे उद्दा गल्लारी तिथल्या उद्दा आशिल्ली मी मुखार येणार आणि मीठ वाढते क्रमच आम्ही लेखला त्या जिब्बेर जिबुणी पडल्या घालचे ताजी खातीर नाही ॲक्च्युअली काही जीव आयलो म्हणून करूया हे मीठ घाल्ल्या हे उदक घाल्ल्यार ते मीठ जिब्बे लागता भितर ते मागशे वता ताजे खातीर ते जावका तिन्नी ते निगेले चिंतन मात्र पक्कने काही नो फूड पॉयझन जाल्या एक केलेला पुढच्याकडे रांधप करताना लाईटनी काही असतं काळोख असता तसं दिवारी पडली एक वाढताना काढताना त्या मेळ्ळ्या म्हणून काही फूड पॉयझन जायतं म्हणून विष जायतं पक्कने कळल्यार ते उदक मीठ घालचे उदक पिलं ओंकून वता अशी कारण ताची म्हाका शाश्या पुरो खाली रुचे खातीर मीठ उण जाल्यार कडे वाडवतात तशी सुरवेक जाल्यार वाडता म्हणून हें कारण आसता कळ्ळें तशी ताजे नंतर उज्जुदिकान पानाल्या भायर 4 कडेन
शिष्टाकडे दवरते. ओम चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, ओम यमाय स्वाहा, ओम यमधर्माय स्वाहा. ताजेर उद्दा सोडचे आसा. ओम चित्राय नमः, चित्रगुप्ताय नमः, ओम यमाय नमः, ओम यमधर्माय नमः. नंतर आता उद्दा दवरनो मंत्र म्हणून कडे पिवचे. अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्तं पचामन्नं चतुर्विधं उत्तिष्ठ लोहित पिंगलाक्ष अग्निवर्ण अजपुरुष अमृतरशी संजो देवता गायत्री छंद अमृतोप स्तरणमसी स्वाहा युजे. कडे 5 पण सिक्ता गंतोंड घालतात मंत्र सांगून तोंड घालचे. ओम प्राणाय स्वाहा, ओम पानाय स्वाहा, ओम यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. या म्हणतात तरी उठोच पुढे आता थोडे उद्दा घेऊन अमृतापी दालमसी स्वाहा घेऊन उठोच कळलं. अशी हे संध्यावंदनाने चित्रावते हाजे चिंतन आसा. हांव काही सांगितलं तो थोडे चड होणे अशें पुरो. तशे आता तुम्ही मंत्र जप केलो, मंत्र म्हणल्यार जप केलो. मंत्राचे मंत्र म्हळ्यार आमगेले मन आनी प्राण. मंत्र त्र म्हळ्यार प्राण, मंत्र म्हणून म्हणटा येता. तशे हे 2 वट करून सांगचे ताका मंत्र म्हणटा. म्हणून मंत्र म्हणटाना कॉन्सन्ट्रेशन जावका मेळना ताजी खातीरच मन लागू का न्हू ताजे वटू मना वटू प्राण हे दोनी कडसून सांगच्याक मंत्र म्हणून सांगता. आनी जप जप म्हळ्यार ज अक्षराक हे जन्माचे दोष निवृत्ती करून आमी मोक्षाक साधन करता. ताजे खातीर ताका जप म्हणून सांगता. तशे गायत्रीन तो 3 पाद आसा. तत्सवितुर्वरेण्यम 1 पाद, भर्गो देवस्य धीमहि 2 पाद, धियो यो नः प्रचोदयात् हे 3 ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे 3 रिप्रेझेंट करता. कळवा. ऋग्वेदाक भुई कळवा ताका देव ब्रह्म. तशीची यजुर्वेदाक रक्षाम तेजा तशीची ताका रुद्रो. तशींची 3 पादाक समान म्हणत असल्या तशी ताका विष्णुदेव म्हणून सांगेल असल्या. हे गायत्री मंत्र तांत कितले अक्षर आसाचे? 24 अक्षर आसा. काही नको न्हू. तत्सवितुर्वरेण्यम नको. ओम भूर्भुवः तो प्रणव मंत्र सुरवे सांगून जातरी ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ते 24 अक्षराक हे गुरुचरित्र भितर ताजे एक अर्थ सांगला. गुरुचरित्र वचस न्हू. गुरुचरित्र वाचिल्ल्यार तातूंत हे विशय सुरवे तत् तत् म्हणाल ताका देव अग्नी. ताजेर करून पाप दूर जाता. कळ्ळें. स ताका देव वायू. उपपातक एडिशनल कसं नाही जाल्यार पाप दोष निवृत्ती जाता. वी अधिदेव सूर्यो महापाप दूर जाता. वी तू अक्षराक ते महाव्याधी कसं नसले ते दूर जातके. कशी करेंट अशी. कळ्ळें. तशी वरेण्यम म्हणल्यार व तंतू ताका देव यम. ताजेन बालहत्या दोष ह्या निवृत्ती जाता म्हणून सांगला. अति कर्तव्याने तत्समान कसले दोष जाता. तो दोष निवृत्ती. रे म्हणाल अक्षराक वरुण. कळ्ळें. ताजेन खंयचे जागेर आमी गेलेले. कळ्ळें. तो दोष निवृत्ती जातके. न अक्षराक बृहस्पती देव कसन खावचे ना ते कल्याण म्हणून विचार करून खायत. कळ्ळें. त्या दोष निवृत्ती जातके. तशीच यम त्या अक्षराक देव पर्जन्य म्हणाक मारलेलो दोष निवृत्ती जाता. भ अक्षराक इंद्रदेव गुरुहत्या म्हळ्यार गुरुनिंदा गुरुहत्या
निंद केल्यारे मारलेला दोष होतो. हा गुरुहत्या दोषो परिहार दवचो गो अक्षराक गंधर्व गायकनी मारलेला दोष निवृत्ती दत्ता म्हणाले तत्संबंध दोष निवृत्ती दत्ता. त्याच्यानंतर देयक्षक देव पुरुषा म्हणून सांगला त्यावेळी तसले कसले दोष असले निवृत्ती द्यायचे. देव व अक्षराक रुद्रो उल्लोन केलेला दोष परिहार दत्त. वस्य स्य ताक देव त्रष्टा व्यारणी करताना केलेलो मोस केलेलो तसल दोष निवृत्ती जावचो. धी अक्षराक वसो देव पित्रहत्या बापसो मारला म्हणून एक जिवंती मारती म्हणस जिवंती मारती म्हणाय ताण मूर्त शिकोरचे तेव्हा मारला नो दोष कळवाय तसल दोष हो. तशी ते म अक्षराक मरुत देव सकड जन्माचे दोष निवृत्ती. ही अक्षराक सोमो सकड पाप निवृत्ती. धियो धी अंगिरा म्हणत असल देव पाणीग्रहणा दोष. यो विश्वे देव प्राणीवदा प्राणी मारलेला दोष. यो अश्विनी कुमार सकड पाप केलेला दोष. न म्हणत तसा देव प्रजापती ब्रह्मपद घेऊची पुण्य मिळत काय. तशी जे प्र अक्षराक सर्व देवदैवत सर्व देवपद मिळते काय. तशीचे चोक अधिदेव रुद्रो कैलासवास मिळते भाग्य काय. दक ब्रह्म ब्रह्मपद मला कसं नाही ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही पद घेऊचे आमकां भाग्य काय. या विष्णू विष्णू आलाय पायमळा रक्त जालाय भाग्य. त अक्षराक विष्णू विष्णूलाय रूप धारण करून निरूपमा म्हळ्यार कसले इच्छिना तिने एक शाश्वत रूपाचेर विष्णू भगवानांतू प्राप्त जालाय. एक भाग्य एक गायत्री मंत्र म्हणलेला मिळता म्हणून सांगला. दुसरे दोष निवृत्ती सांगलाय. त्याच्यानंतर हे केलेलं निमित्त प्रचोदयात हे सकड दत्ता म्हणून सांगला. म्हणून गायत्री मंत्र उपासन करू का की नका आम्ही विचार करू. आम्ही संध्यावंदन मोजी करतात कडे रे चेरडो आमका मुखार संध्यावंदन करू का म्हणून आम्ही तयार करणार. आम्ही जाण असताना आमकां संध्यावंदन सुरवे शिकयताले. ताजे नंतर नित्य संध्यावंदन जाले शिवाय तांणी पिवचे ना. आता पहिले यशोन्मा येयलो सकाळी संध्यावंदन जायने हांव च्या मात्र पिता म्हणून नाश्ता करणे म्हणे हे आमगे जिवनांतून ध्येय असो. सकाळी उठून न्हावन संध्यावंदन करका म्हणून हाजे खातीर हे स्वाम्यान केन्नाय सांगचें संध्यावंदन करका रे गायत्री जप करता आमगेला सुधींद्र देव स्वामी केन्नाय सांगता म्हणून ते चिंतन करून सांगते तुमगे जीवन पुनीत जावका जीवना बरेपण जावका म्हणून सांगे. तशे हे शिबीर करचे संध्यावंदन शिकोवचे म्हाका एक उमेद म्हणून सांगिल्ली न्ही जाल्यार कोणी शिकता जाल्यार म्हाका कळेल म्हणटा. हांव अंत कांय परिपूर्ण न्ही जाल्यार म्हाका कसं कळला म्हाका कसं शिकयला तें एक तुमकां शिकोवन तुमकां ताजें प्रयोजन जाता जाल्यार हांव कसं घे आमगेल्या वृत्तीन तस तें एकमेकाल कर्तव्य पूण लिखून हांव केलें. म्हणून तुमी आनी मुखार सुणो तें करका आनी तुमगेले वट्ट कोण आसा तांकां करचें लावका. हें कसं आजी तुमकां सांगलां हांवें तें तुमी दुसऱ्या मनान करूं शिकता. कळ्ळें.